नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय आणि गंभीर विषय मी घेऊन आलोय, तो म्हणजे राजकारणातला. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीनं लोकसभेची महाराष्ट्रातली पहिली यादी जाहीर केली आहे आणि देशातली दुसरी यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांची नावं आहेत, ज्यामध्ये 20 उमेदवार त्यांनी जाहीर केलेत. परंतु आपण जी चर्चा करणार आहोत ती बीड लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात. बीड लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे त्या जिल्ह्याचे खासदार होते आणि त्यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांची कन्या प्रीतमताई मुंडे, ज्या की डॉक्टर आहेत, त्यांना त्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये पंकजाताई मुंडे या राज्यामध्ये आमदार होत्या आणि मंत्री सुद्धा होत्या. मित्रांनो, देशामध्ये प्रीतमताई मुंडे या सर्वाधिक मतानं निवडून आलेल्या लोकसभेच्या खासदार आहेत आणि विशेष ज्यावेळेस दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस पुन्हा एकदा त्यांची लोकप्रियता पाहून आणि पंकजाताई मुंडे यांची राज्यातली आणि जिल्ह्यातली ताकद पाहून पुन्हा एकदा प्रीतमताई मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि दुसऱ्या वेळी सुद्धा प्रीतमताई मुंडे या ताकदीनं त्या ठिकाणी विजयी झाल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीला बीड जिल्ह्यानं पुन्हा एकदा त्यांच्या रूपानं खासदार दिला होता. मित्रांनो, आता तिसरा जो टप्पा झालेला आहे, आता सुद्धा प्रीतमताई मुंडे यांनाच उमेदवारी मिळेल अशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा होते. कारण बीडला रेल्वे अजून आलेली नाही आणि जी रेल्वेचे रूळ आता त्या ठिकाणी पडतायत, रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे, यामध्ये प्रीतमताई मुंडे यांनी महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे. असं असताना बीड जिल्ह्यामध्ये प्रीतमताई मुंडे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार असावा असं भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी पहिल्यापासूनच वातावरण निर्मिती सुरू केली होती. आणि विशेष म्हणजे त्यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी, ज्या की मास लीडर आहेत, पंकजाताई मुंडे यांनी लोकसभेची निवडणूक लढावी अशी भारतीय जनता पार्टी राज्यातल्या काही पदाधिकाऱ्यांची आणि काही नेत्यांची इच्छा होती आणि तसं प्रेशर, तसा दबाव हा पंकजाताई मुंडे यांच्यावर सुद्धा पक्षांतर्गत होता. पंकजाताईंनी सातत्याने सांगितलं की मी राज्यात राहू इच्छिते, मला लोकसभेची निवडणूक लढण्यात इंटरेस्ट नाही, मी राज्यामध्ये सुखी आहे, समाधानी आहे, जरी मी पराभूत झाले असले तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी पुन्हा एकदा लढेल, कारण जनतेच्या मनातल्या त्या मुख्यमंत्री आहेत असं जनताही म्हणत होती आणि पंकजाताईंनी सुद्धा त्या वाक्याला दुजोरा दिला होता. आणि म्हणून त्यांचं जे स्वप्न होतं ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढायची आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आपण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये जायचं. वास्तविक आता पंकजाताई मुंडे या मुख्यमंत्री पदासाठी लायक उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या आहेत. विशेषतः त्या महिला मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकत होत्या, असंच पूर्ण समाज त्यांच्याकडे त्या नजरेनं पाहत होता. परंतु झालं असं की पहिल्यांदा त्या ज्यावेळेस निवडून आल्या त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथराव मुंडे यांच्या तालमीमध्ये तयार झाले होते, त्यांच्या सोबत ते काम करत होते. परंतु त्या काळामध्ये पंकजाताई मुंडे या मास लीडर झालेल्या होत्या. पंकजाताईंना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली, कारण ज्येष्ठ नेते अनेक या राज्यामध्ये होते. त्यामध्ये एकनाथराव खडसे यांना सुद्धा डावलण्यात आलं होतं, याचे सगळे तुम्ही आम्ही साक्षीदार आहेत. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये पंकजाताई मुंडे यांनी राज्यामध्ये आपली ताकद वाढवली होती. अनेक ठिकाणचे आमदार त्यांनी निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं आणि त्यानंतर जर त्या निवडून आल्या असत्या तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून युतीमध्ये त्यांनाच शिवसेनेने पाठिंबा दिला असता आणि पंकजाताई मुंडे या मुख्यमंत्री झाल्या असत्या. हे भारतीय जनता पार्टीला पण माहिती आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पण माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण माहिती आहे. परंतु झालं असं की विधानसभेच्या निवडणुकीमध्येच पंकजाताई मुंडे यांना रोखण्याचं काम भाजपच्याच काही नेत्यांनी केलं आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले धनंजय मुंडे यांना मदत केली आणि ते त्या ठिकाणी परळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. पंकजाताईंना त्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदापासून नव्हे तर परळीतून आमदार होण्यापासूनच रोखण्याचं काम स्वकीयानेच केलं, हे आता उघडकीस झालेले हे सगळ्या जनतेला माहिती आहे. मग आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे परत एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली, त्यावेळेस पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल अशी अपेक्षा होती, त्यांना पुन्हा मंत्रिपदावर घेतलं जाईल अशी अपेक्षा होती, परंतु ते झालं नाही. ज्यावेळेस राज्यसभेच्या उमेदवारी भरण्याची वेळ आली त्यावेळेस राज्यसभेवर पंकजाताईंना घेण्यात येईल असंही त्या ठिकाणी झालं, त्यांचंही नाव चर्चेत आलं, परंतु पंकजाताई मुंडे यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही. म्हणजे 2-3 वेळेस उमेदवारी जाहीर करू किंवा पंकजाताईला मिळणार अशा पद्धतीची चर्चा घडून आणली गेली, त्यांना विचारणाही तशी झाली, परंतु त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यांच्यावर अन्याय झाला. विशेष मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी परळी या ठिकाणचा वैद्यनाथ जो सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्यावर जप्तीची सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. 19 कोटीची थकबाकी त्यांची जीएसटीची राहिलेली होती,
त्यानुसारही त्यांच्यावर कारवाई झाली. अनेक बँकेतून सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि पंकजाताई मुंडेंनी स्वतःच्याच केंद्र सरकारकडे, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे केंद्रामध्ये, त्या ठिकाणी कारखान्याला आर्थिक मदत मागितली होती, परंतु त्यांना ती देण्यात आलेली नाही. ते त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, जी की अजितदादांसोबत आता भारतीय जनता पार्टी सोबत आली, त्यांच्या कारखान्याला जवळपास 100 ते 150 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आली, परंतु पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याला मदत करण्यात आली नाही. हे सुद्धा आम्ही सगळे जाणतोय. याचं कारण असं होतं की पंकजाताईंची ताकद राज्यामध्ये वाढत चाललेली आहे आणि त्यांनी शिवशक्ती परिक्रमा जी राज्यामध्ये काढली होती आता, त्याला प्रचंड प्रतिसाद जनतेने दिला होता. एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये पंकजाताई मुंडे या भाजपमध्ये राहतील की भाजप सोडून जातील असंही एक वातावरण निर्माण झालं होतं आणि पंकजाताई मुंडे या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जातील अशी सुद्धा राज्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणावर होत होती आणि आजही ती होते. परंतु मित्रांनो, झालंय असं की प्रीतमताईंना उमेदवारी द्यायची नाही आणि त्या ठिकाणी पंकजाताईंनी उभा राहावं, कारण एकही लोकसभेची जागा आता हरता कामा नये. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, यासाठी भारतीय जनता पार्टी कुणाचंही राजकीय अस्तित्व डावावर लावण्यासाठी त्या ठिकाणी मागं पुढं पाहत नाही. हे आपण सातत्यानं पाहतोय. विरोधी पक्षातले नेते सुद्धा आपल्या पक्षात घेऊन ते उभा करतायत, पाठिंबा घेतायत, कारण त्यांना ही निवडणूक जड जाते हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून ही आता पुन्हा एकदा आपल्याला पराभव त्या बीड जिल्ह्यामधून होऊ नये म्हणून पंकजाताईंना त्या ठिकाणी साकडं घालण्यात आलंय. परंतु पंकजाताईंनी स्पष्टपणे सांगितलं होतं की माझी बहीण प्रीतमताई मुंडे या 2 वेळेस खासदार झालेल्या आहेत, त्या स्टँडिंग खासदार आहेत. लोक त्यांना लाईक करतात, त्यांच्या पाठीमागं ताकदीनं उभा आहेत, त्यांचं कामही चांगलं आहे. अशा वेळेला त्यांना बाजूला सारून त्यांच्या जागेवर पंकजा मुंडे ही बहीण असताना उभा राहणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी भाजपलाही सुनावलं होतं आणि इलेक्ट्रॉनिक आणि प्रेस मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तमाम जनतेला सांगितलं होतं. म्हणजे प्रीतमताईंना बाजूला सारून त्यांच्या मतदारसंघावर मी उभा राहणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि त्यांच्या दोन्ही अटी होत्या की प्रीतमताईंनाही उमेदवारी मिळावी आणि मलाही विधानसभेमधली उमेदवारी मिळावी. हे पंकजाताई मुंडेंचा दबाव एक मास लीडर म्हणून भारतीय जनता पार्टीवर सातत्यानं होता, आजही आहे. परंतु झालंय असं, भाजपनं पंकजाताईंच्या कोणत्याही मागणीकडे लक्ष दिलेलं नाही, पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित भाजपची जी नीती आहे त्या नीतीमध्ये सुद्धा पंकजाताईंना समजून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे, जसं इतर नेत्यांना झालाय आणि त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतलाय. अगदी त्याच पद्धतीनं पंकजाताई मुंडे यांच्यावर सुद्धा भाजपनं अंतर्गत दबाव टाकलेला असेल. म्हणूनच की काय, आता 20 उमेदवारांची यादी जी लोकसभेची जाहीर झालेली आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यात प्रीतमताई मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे, ती जाहीर करण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा पडतो की ज्या लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून प्रीतमताई चांगलं काम करत होत्या, त्यांची उमेदवारी कट केली. इथंच पंकजाताईंना भारतीय जनता पार्टीनं मोठा धक्का दिलेला आहे, कारण त्यांचे जे दबाव होता तो दबाव त्या ठिकाणी झुंगारलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रीतमताईंची उमेदवारी कट करून आता मी लढणार नाही लोकसभा म्हणणाऱ्या आणि बहिणीच्या जागेवर लढणार नाही म्हणणाऱ्या पंकजाताईंनाच त्या ठिकाणी उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे. आता प्रश्न पडतोय की पंकजाताई मुंडे या लोकसभेची उमेदवारी भाजपनं जरी जाहीर केली असली तरी त्या स्वीकारतील का? कारण त्या स्वाभिमानी आहेत, जसं ते बोलतात तसं त्या वागतात, दिलेला शब्द त्या पाळतात. मुंडे साहेब सुद्धा अगदी तसेच होते, अगदी पंकजाताई मुंडे सुद्धा तशाच आहेत. परंतु भाजपनं त्यांच्यावर दबाव आणून प्रीतमताई मुंडेंची उमेदवारी कट करून एक धक्का दिलाय आणि त्याच जागेवर मी लढणार नाही म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंनाच त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे. आणि म्हणून प्रश्न पडतोय की पंकजाताई ही उमेदवारी स्वीकारतील का? आणि जर पंकजाताईंनी ती उमेदवारी स्वीकारली, त्या लोकसभेची निवडणूक लढल्या, तर विधानसभेला उमेदवार म्हणून त्या राहणार नाही हे तर निश्चित आहे. म्हणजेच परिणामी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातल्या ज्या मुख्यमंत्री म्हणून होत्या किंवा पंकजाताईंचं स्वप्न सुद्धा होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी बनू शकेल, परंतु ते स्वप्न सुद्धा या ठिकाणी अधुरं राहील का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. मित्रांनो, हे जे काही पंकजाताईंचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा जो प्रकार भाजपमधून चाललेला आहे, याच्या मागे नेमकं कोण आहे, हे षडयंत्र कोण करतंय, याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. मी करेक्ट कार्यक्रम या अर्थानं म्हणतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये करेक्ट कार्यक्रम हा शब्द सातत्यानं चालतोय आणि हा शब्द आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून. देवेंद्र फडणवीस सातत्यानं बोलतात की मी योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करत असतो, त्यांचा मी करेक्ट कार्यक्रम करेन. अगदी तोच शब्द एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या संदर्भात तोही शब्दप्रयोग त्यांनी केला होता की एका मर्यादेपेक्षा जर पुढे कुणी गेलं तर मीही त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. आणि यालाच उद्देशून उत्तर म्हणून
जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आमचा जर करेक्ट कार्यक्रम करत असाल तर मराठा समाज सुद्धा तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल. म्हणून हा जो करेक्ट कार्यक्रम शब्द आहे तो पंकजाताई मुंडे यांना या ठिकाणी लागू पडतोय की पंकजाताई मुंडे यांचा राज्यामध्ये करेक्ट कार्यक्रम कोण करतंय, या षडयंत्रामागे नेमकं कोण आहे. मित्रांनो, पंकजाताई जर विधानसभेला जर निवडणूक लढल्या असत्या तर मुख्यमंत्री पदाच्या त्या दावेदार आहेत आणि दावेदारच होणार. आणि आता त्यांना पराभूत करणं हे भारतीय जनता पार्टीला, सोकियांना सुद्धा शक्य नव्हतं, कारण विरोधक सुद्धा त्यांना त्या पद्धतीनं मदत करणार होते हे भाजपला माहिती आहे. आणि पंकजाताई सुद्धा आपल्या विचाराचेच उमेदवार या राज्यामध्ये अधिक प्रमाणावर देणार होत्या, जेणेकरून त्यांचा दबाव विधानसभेमध्ये वाढणार होता. परिणामी त्यांना मुख्यमंत्री पदाची माळ जर सत्ता आली असती तर द्यावी लागली असती, हे सातत्यानं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. म्हणून त्यांच्या पक्षांतर्गत जे काय असतील त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे नाव सगळ्यात पुढे येतं, कारण मुख्यमंत्री ते होते. आताही त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते उपमुख्यमंत्री आहेत, पण पुढच्या 5 वर्षाला पूर्ण वेळ मुख्यमंत्री म्हणून येईल असं ते म्हणालेले. म्हणजे त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, रेसमध्ये त्यांना कोणीही ठेवायचं नाहीये. कदाचित यामुळेच त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्यावरती लोकसभेला जाण्याचा दबाव आणलेला असू शकतो, असं जनता बोलते, राजकीय विश्लेषक सुद्धा बोलतात. आता जर पंकजाताई बीड जिल्ह्याची लोकसभा लढणार असतील तर बीड जिल्ह्याची लोकसभा लढणं आता एवढं सोपं राहिलेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये सातत्यानं मराठा आणि वंजारी समाजाचा वाद इलेक्शनच्या म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर निर्माण केला जातो आणि निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी ओबीसी एका बाजूने होतो आणि जो काही मुंडे परिवारातला उमेदवार असेल त्या पाठीमागं बहुतांश तो उभा राहतो. आणि मराठा समाज सुद्धा पंकजाताई आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रेम करणारा मराठा समाज बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होता आहे. तो त्यांना त्या ठिकाणी मदत करत होता आणि म्हणून त्या खासदार निवडून येत होत्या. हे पंकजाताई आणि प्रीतमताईंनी सातत्यानं सभेतून सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या या विजयामध्ये मराठा समाजाचा सुद्धा मोठा पाठिंबा आहे. परंतु आता झालंय काय, मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन आरक्षणाचे केलेले त्यामुळे मराठा समाज एकवटलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जरांगे पाटलांनी त्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दिलेला आहे. आणि मराठा समाजानं सुद्धा शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीत आहेत तोपर्यंत भाजपला आम्ही मतदान करणार नाही. आता याचा परिणाम, या आरक्षणाच्या लढ्याचा परिणाम सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात तो बीड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातला मराठा समाज हा एकवटलेला आहे. गावोगावचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशा शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता पंकजाताई मुंडे यांना मराठा समाजाचा किती पाठिंबा मिळतो यावरच त्यांचा विजय निश्चित असेल किंवा यावरच त्यांचा विजय ठरेल, हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल. आता राहिला प्रश्न असा की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बीड जिल्ह्याची लोकसभेची जागा सुटणार आहे, जवळपास सुटलेली. शरद पवार साहेबांना बीड जिल्ह्याचा अभ्यास आहे, ते आता कोणता उमेदवार देतात याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचंय. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मुंडे साहेबांचं निधन झालं होतं त्यावेळेस शरद पवारांनी सांगितलं होतं की पंकजाताई मुंडे जर उभा राहत असतील तर त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही. आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की पंकजाताई मुंडे ह्या आमच्या भगिनी आहेत, त्या लढत असतील तर त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही. आणि त्यांनी उमेदवार दिला नव्हता. त्यासोबत लोकसभेला सुद्धा प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं मी उमेदवार देणार नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या ठिकाणी प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. जो 2 नंबरला राहिला त्यानं सुद्धा काही कमी मतं घेतलेली नव्हती, कदाचित 5-5.5 लाखापेक्षा अधिक मतं त्यांनी त्या ठिकाणी मिळवली होती. मला हे आपल्याला आवर्जून सांगायचंय. आता मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडी ही एकत्र आलेली आहे. हे बीड जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार देतात आणि पंकजाताईंची टक्कर कुणासोबत राहील आणि त्यांना स्वकीय आता मदत करतील का, हे सगळं बघण्याचं आता लक्ष आपलं सगळं त्या ठिकाणी राहील. कारण विधानसभेतून त्यांचा पत्ता कट केलाय, म्हणजे मुख्यमंत्री पदावरून त्यांचा पत्ता कट केलाय. आता लोकसभेची उमेदवारी दिली, परंतु लोकसभेमध्ये जर त्या पराभूत झाल्या तर राजकीय दृष्ट्या त्यांच्या अस्तित्वाला मोठा धक्का पोहोचेल आणि हा धक्का देण्यासाठी स्वकीयच या ठिकाणी षडयंत्र आखतील असा प्रश्न जनतेमध्ये आहे. परंतु एक मात्र नक्की आहे, प्रीतमताई मुंडे यांची उमेदवारी कट केल्यानंतर मुंडे साहेबांना मानणारा बीड जिल्ह्यातला तमाम मतदार चाहता हा प्रचंड नाराज झालेला आहे. जरी पंकजाताईंना उमेदवारी बीड जिल्ह्यात जाहीर केली असली तरीही त्याचा आनंद उत्सव होताना बीड जिल्ह्यात दिसत नाहीये. कारण पंकजाताई मुंडे, गोपीनाथराव मुंडे साहेब यांना मानणारा जो वर्ग आहे, जो समाज आहे, तो भारतीय जनता पार्टीवर प्रचंड नाराज आहे. ती नाराजी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो काढणार आहे. आता पंकजाताईंना भाजपने उमेदवारी दिली, आता त्यांची गोची झालेली आहे. नेमकं करायचं काय, कारण भाजपला मतदान द्यायचं नाही पण पंकजाताईंना साथ द्यायची आहे. आता त्यांच्या समोर सुद्धा एक गंभीर प्रश्न आहे आणि त्यामुळं प्रश्न असा आहे की पंकजाताई जसं बोलल्या तसं वागतील का. कारण प्रीतमताईला उमेदवारी काटून
पंकजाताईंना दिलेली आहे आणि ती मी स्वीकारणार असं सांगितलं होतं. आता ती भारतीय जनता पार्टीने दिलेली उमेदवारी पंकजाताई स्वीकारतील का, त्या निवडणूक लढतील का आणि त्या पुढचं वातावरण बीड जिल्ह्यात कसं राहील याकडे आमचंही लक्ष राहील, तुमचंही लक्ष आहे. मी आवर्जून प्रेक्षकांना विचारतोय की जी माहिती आता मी सांगितली ही पूर्ण तुम्ही पाहिली असेल, हिच्याविषयी तुमचं मत रोखठोक, परखड आणि निर्भीडपणे तुम्ही या ठिकाणी व्यक्त करा. कारण तुमचं मत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण तुमचं मत अभ्यासू असतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असतं. या ठिकाणी प्रश्न असा आहे की प्रीतमताईंचा पत्ता कट करून पंकजाताईंना उमेदवारी दिली, म्हणजेच पंकजाताईंचा करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी झालाय का किंवा केला जातोय का, हा एक प्रश्न आहे. आणि मुख्यमंत्री पदापासून तर पंकजाताईंना आता रोखलंच आहे, परंतु लोकसभेत जाण्यापासून सुद्धा त्यांना रोखण्याचा प्रयत्न होईल का आणि तो प्रयत्न कोण करेल असं तुम्हाला वाटतं? याचं उत्तर तात्काळ द्या, कारण तुमचं उत्तर मी वाट पाहतोय की तुमचं उत्तर नेमकं काय असेल. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.